पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। मला हे सगळं तुम्हाला सांगायचं काय की कोणत्याही पिकाची आपण सुरुवात करतो तर त्याची सगळ्यात पहिला बाजार व्हॅल्यू आपल्याला कळली पाहिजे। म्हणजे त्याचं विकल्यानंतर मूल्य काय आहे। बाबा मी केळी करतोय तर केळीचं बाजार मूल्य काय? केळीचं बाजार मूल्य 7 रुपये आहे। 5 ते 7 रुपये हे बाजार मूल्य आहे आणि मी 7 रुपये समोर धरूनच त्याच्यात खर्च केले पाहिजे, तरच मी केळीमध्ये पिढ्यानपिढ्या काम करू शकतो, वर्षानुवर्ष ते पीक हाताळू शकतो, मला तेजी मंदी सगळं सांभाळता येईल। आज बघा, आज केळीमध्ये लोकांनी उड्या मारण्याचं स्वाभाविक आहे का, तर 25 रुपये, 28 रुपये, कुठे 20 रुपये, 23 रुपये असले भाव आहेत। त्यामुळे कुणालाही वाटतं केळी करायची, हा करूया की 10 गुंठ, करूया की 1 एकर 2 एकर, सहज वाटतं कारण दर तेवढा मोठा आहे। आणि मला असं वाटतं की दर बघून जे ज्या ज्या वर्षी केलं जातं त्यावेळी, जसं टोमॅटोचं आता बघा 3-4 महिन्यापूर्वीची अवस्था आणि आताची अवस्था एकदम इतकी वाईट बिकट अवस्था आहे की नको तेवढा आता, म्हणजे ही अवस्था का आली, कारण आता हे दर बघून लोकांनी तिथे मोठ्या प्रमाणावरती 100% त्याच्यात काय केली, लागवड करायचा प्रयत्न केलाय किंवा बुकिंग मोठ्या प्रमाणावर केले। तर मग त्याच्या पुढचं वर्ष येईल की बाबा किमान 10 रुपये होईल, 12 रुपये होईल, मग आपण नाराज होतो कारण 20 रुपयाचं स्वप्न बघून आपण केळी लावली आहे। तर त्याऐवजी जर आपण बेसिक मूल्यावरती जर केळी लावली तर आपल्याला निश्चितपणानं अडचण यायची गरज नाही। बेसिक मूल्य धरूनच प्रत्येक पिकामध्ये आपण उतरलो तर 100% ते पीक कधी अडचणीत येत नाही। जसं पश्चिम महाराष्ट्र ऊस या पिकाला ओळखला जातो कारण त्याच्यामध्ये स्थिर मूल्य क्लिअर आहे, तेव्हा 2.5-3 रुपयाच्या वर मिळणारच नाही आहे। तुम्हाला जेवढे एफर्ट्स लावायचे, जे काय लावायचं आहे ते तुम्ही उत्पन्नातच लावावं लागेल। आज शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी बोलतो कशावर ऊसामध्ये, फक्त उत्पन्नावर बोलतो, क्वालिटीवर बोलत नाही। तो कशावर बोलतो? उत्पन्नावर बोलतो। का उत्पन्नावर? कारण त्याचा दर ऑलरेडी निश्चित आहे आणि त्यामुळे त्याला आता त्या दराकडे बघायची गरज नाही। आता पैसे जर वाढवून घ्यायचे असतील, माझं उत्पादन वाढवायचं असेल, म्हणजे माझं आर्थिक उत्पादन वाढवायचं असलं तर मला ऊसाचं उत्पादन वाढवावंच लागेल, तरच 100% मला जो मिळणारा परतावा आहे तो 100% ज्यादा मिळेल, ही खात्री जशी झाली। असं जर प्रत्येक पिकामध्ये झालं तर त्या पिकातनं बाहेर पडायची कधीही आयुष्यात वेळ येत नाही। जर वातावरणानुसार बघितलं तर जो जळगाव सारखा जिल्हा आहे हा केळीसाठी 100% वातावरणानुसार रिकमेंडेड नाहीये, पण तिथं महाराष्ट्रातली नाही भारतातली सर्वात जास्त केळी त्या एका जिल्ह्यात पिकते। असं का? कारण तिथे बाजार मूल्याला धरून त्यांनी काय केलंय, त्यांचं अर्थकारण सिद्ध केलंय। तसं त्यांनी कंपॅरिझन कशाची केलंय? कॉटनची केले। म्हणजे कॉटन केला तर मला किती वर्षात पैसे मिळतात आणि मग केळी केली तर किती मिळतात। आपण कशाची करतोय? ऊसाची करतोय। जेव्हा 5 रुपये पैसे होतात त्यावेळी ऊस भारी वाटतो, उचापत एवढं कुणी करायला सांगितलं, त्यापेक्षा ऊस बरा आहे। पडला, वादळ आलं, पाऊस जादा झाला, पाऊस कमी झाला, सगळ्यात ना आपण तो ऊस आपल्याला सावरून नेतो, किमान काहीतरी देतो। अशी जर बेसिक मूल्य आपण केळीमध्ये साध्य केली तर आपल्याला केळी कधी हरवत नाही। कारण 5 ते 7 रुपये हा मूल्य जर धरलं तर आपल्याला एक समोर येतंय की केळी जर पिकवायची असेल तर मला 40 टन केळी पिकवावी लागेल। 5 रुपयाने जरी भाव मिळाला तरी मला 2 लाख रुपये होतील। लाख रुपये माझे खर्चाला गेले तरी लाख रुपये मला सुटून जातील। आज जर बघितलं, मी आता आमचे सोलापूरचे पण इथे अधिकारी आहेत, आपल्या ह्या पट्ट्यातले अधिकारी आहेत, दर वाढला, केळीमध्ये क्वालिटीमध्ये काम केलं तर इतकं आता दर वाढलाय तर सोलापूरचे जर शेतकऱ्यांचे फोन येतात की सर आता काय सोडू, त्यांना आम्ही विचारतो की गेल्या आठवड्यात काय सोडले, तर ते मग लिस्ट देतात की हे 10 किलो, हे 10 किलो, हे 15 किलो, म्हणजे असं काहीतरी सोडलेलं असतं की आम्हाला असं चिंता येते की आता ह्याच्यापेक्षा मी जर काय सांगावं तर सॉइल टॉक्सिडिटी वाढून जाईल आणि मग प्लांट ऍसिडिटी वाढेल आणि मग तुमच्या दर वाढलेल्या हव्यासापोटी तुम्ही किती सोडणार। एक शेतकरी तर अख्खी बॅग लावतो डायरेक्ट, दर चांगले आहेत आणि मग, आणि हे लालच आपल्याला कळलं पाहिजे की हे कधी कळतं की पीक कोणत्या वेळेला किती घेतोय हे मला जर माहित असेल तर मी त्याला ओव्हर देणार नाही। म्हणजे आज बरोबर आहे की नाही, म्हणजे ती प्रत्येक गोष्टीची एक परिसीमा आहे आणि त्या परिसीमेला धरून आपण जर काम केलं तर आपल्याला कधीही 100% अडचण येत नाही। तर मूळ केळीमध्ये आपण म्हणतो की 5 रुपये मूल्य धरा, 40 टनासाठी प्रयत्न करा, विथ क्वालिटीसाठी प्रयत्न करा, तुम्हाला आयुष्यात कधी पाठीमागं फिरायची गरज नाही। कारण केळी हे पीक असं आहे की एकूण सगळ्या पिकांमध्ये इव्हन केळी एकमेव असं पीक आहे जे दुहेरी मार्गाने देतं। दुहेरी मार्गाने म्हणजे शेतकऱ्याला पण देतं पण जमिनीलाही भरपूर काही देतं। असं दुसरं कुठलंही पीक तुम्हाला पाहायला मिळत नाही की जे जमिनीला काहीतरी डोनेट करतं। एकमेव असं पीक आहे ज्याच्यात 3 प्रकारचे फॅब्रिक पार्ट असतात, म्हणजे 3 प्रकारचं फायबर पाहिलं जातं, ज्यामध्ये लो लिग्निन फायबर आहे की जे 2-2 वर्ष ते जमिनीमध्ये सडत असतं। लो लिग्निन फायबर छोटी गोष्ट नाही आहे, म्हणजे असे धागे आहेत त्याच्यामध्ये फायबरचे ज्यामध्ये किमान लिग्निन सापडतं पण ते 2-2 वर्ष कुजतं।
त्याच्यामध्ये डिग्रेडेबल फायबर आहे, जे काही आठवड्यांमध्ये कुजायला चालू होतं, मंद गतीने कुजणार आहे. म्हणजे 1 एकर जर आपण केळी केली तर ती 1 एकरातनं 60 ते 80 टन बायोमास जमिनीला देऊन जाते. गोष्ट खरी कुठे आहे? आणि तुम्ही ज्या शेतातनं केळी करून काढता त्या शेतातून पुढचं कुठलेही 2 ते 3 पिकं घेतली तर उच्च क्वालिटीला जातात आपोआपच. म्हणजे त्यानं तुमच्यातनं नेलं काय, दोन्ही वर्गाने दिलं. तुम्हाला किमान दिलं, कमाल शेतीलाही भरपूर दिलं. असं दुसरं पीक आहे का तर पाहायलाच मिळत नाही. कारण जमिनीचा बराचसा भाग आपण हळूहळू संपवतोय. म्हणून आम्ही आता शेतकऱ्यांना आव्हान काय करतोय, भले तुम्ही कमर्शियली व्यावसायिक दृष्टीनं भले शेतीत केळी करा नाही तर नाही करा, पण किमान 5 वर्षातनं 7 वर्षातनं एकदा त्या शेतातून केळी हे पीक येऊन जाऊ दे, बेवडासाठी का विना. कारण ह्याच्यासारखा बेवड दुसरा कशाचाही तुम्हाला पाहायला मिळत नाही. आज आम्ही नवीन द्राक्ष बागायतदार नवीन द्राक्ष घालतो म्हणतात, आम्ही त्याला म्हणतो केळी कर, पाणी नाही आहे ना, वाळून जाऊ दे, जेवढी येईल तेवढी येईल, पण त्याच्यावर तू द्राक्ष लाव. आता पलूस मध्ये माझ्याकडे 9 एकराचा प्लॉट आहे, केळीवरचं लावलेलं बरोबर द्राक्ष आहे. आणि त्या बाजूला त्या भावानं दोघांची वाटणी झाल्यानंतर त्यानं विदाऊट केळी, त्याच्या आधी त्याने भाजीपाला घेतला आणि त्याच्यात भरपूर खतं घातली, त्याची आहे. जमीन आसमानचा फरक आहे. आता लोकांना समजतंय की केळी का केली पाहिजे, तर बेवड म्हणून सुद्धा केळी आपल्याला केली पाहिजे. हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर आता केळी या पिकामध्ये 100% मला यशस्वी व्हायचं आहे. बऱ्याच काही कल्पना तुमच्या मनामध्ये आधुर्ण आहेत किंवा आहेत की आम्ही सांगतो की तुम्ही बेड शिवाय केळी लावू नये. तुमच्या मनामध्ये आहे की बेडवर लावली की केळी कोलमडते. स्वाभाविक आहे, कारण आपण सायकोलॉजीने विचार करतो. आपल्याकडे कल्पना शक्ती नावाचा प्रकार आहे जो आपल्याला परमेश्वरानं जन्मजात दिलाय. त्या कल्पना शक्तीवरती आपण काय करत असतो, प्रत्येक गोष्टीची थिंक करत असतो, विचार करत असतो. आणि त्या कल्पना शक्तीनुसार आपल्याला असं वाटतं की बेडवर आलं की अंतराळी होईल स्वाभाविकपणानं, आणि ते अंतराळी झालं तर निश्चितपणानं पडणारच, त्याला काही चॅलेंज असायची गरज नाही. ही कल्पना शक्ती आहे. पण प्रत्यक्षामध्ये जर बघितलं, नैसर्गिक दृष्ट्या जर प्रत्यक्षामध्ये बघितलं तर तसं ते खरं नाहीये. का नाहीये? कारण केळीचा तर तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असाल बरेचसे, पण वास्तवामध्ये मी क्लिअर तुम्हाला सांगेन की केळीत ह्या लेवलला जेव्हा आपण बेड बनवतो, साधारण हा 33 इंचाचा बेड किमान आम्ही रिकमेंड करतो आणि साधारण 4 ते 6 इंचाचा उंचीचा करतो. आता या जमिनीमध्ये जर बघितलं तर ही जमीन आपल्यामध्ये थोडेसे चुनकड आहे, म्हणजे चुनीचे खडे आहेत, म्हणजे कॅल्शियमचे स्टोन आहेत, त्याबरोबर माती आहे आणि जमीन मध्यम भूर जमीन आहे. बरोबर. आता ह्या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी ही 9 इंचाच्या खाली जास्त असते. 9 इंचापर्यंत ह्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्त नसते. हेच जर क्ले पार्टिकल असतील, काळी जमीन असेल तर ती वरच्या 3 इंचापासूनच पाणी धरायला चालू करते. ही जमीन 9 इंचाच्या वरती पाणी फारसं धरत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे की 9 इंचापर्यंत जरी पाणी धरत नसेल तर बेड हलकासा पाहिजे. का पाहिजे? कारण इथं पाणी वरती होल्ड होत नाही आणि जर 100% ते खाली सगळं पाणी सोडायला लागली तर 100% ह्या मातीमध्ये आपल्याला अन्नद्रव्य खालच्या थरात उतरतील, मुळांच्या कक्षेत राहणार नाहीत. म्हणून अशा जमिनींमध्ये बेड काय पाहिजे, मध्यम हलक्या उंचीचा, म्हणजे रुंद जास्त पण उंची कमी, म्हणजे 6 इंचापेक्षा जास्त उंच नको. म्हणजे तो जमिनीला बेसला जर पाणी थटलं तर ते पसरायला आपल्याला मदत होते. समजतंय? तर ह्या अशा ठिकाणी आपण लावताना, आता जर तुम्ही ह्याच्यात बघितलं तर पहिली जी 5 पानं आलेत, या 5 पानांमधलं हिथं आल्यानंतरचं हे पहिलं पान आणि आता हे दुसरं पान, याच्यामध्ये त्यानं गॅप घेतला नाही. का घेतला नाही? कारण आपण इथे ड्रीप जे आहे हे टाकलं कुठं, जमिनी इथं सरीमध्ये टाकलं. आता सरी कशी आहे, व्ही आहे, ह्या व्हीला आहे. आता इथं बघितलं तर इथं नकळतची ओल आहे, पण इथं गेलं तर इथं चिखल आहे. हा दोन्ही मधला फरक आहे. का आहे? कारण आपल्याकडे व्ही असल्यामुळे जे आपण पाणी देतो ते पाणी खाली उतरतं. का? ग्रॅव्हिटीनं पाणी कुठे उतरणार, खाली उतरणार. आणि जी उपजाऊ माती आहे, जी 6 इंचाचा ते 8 इंचाचा थर आहे, तो आपण कुठे घेतलाय, इकडे घेतलाय, कारण चारी पाडली. किमान उपजाऊ इथं आहे, मॅक्सिमम उपजाऊ इथं आहे. जादाची जी फर्टाईल माती आहे ती वर आली. का? तर ज्यावेळी सरी काढली. करेक्ट. आणि आपली डेड सॉइल, जी मृत जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आपण एकतर रोप लावलं, पहिली चूक. दुसरी चूक काय की व्ही चाप मध्ये रोप लावलं. आता हेच रोप जर तुम्हाला सरीतच लावायचं आहे तर बगलेला बुरकाडीत लावा. कुठं लावा? ह्या बाजूला लावा. पाणी इथून उलट येऊ दे. म्हणजे ही जी ओल आहे, ही ओल आम्हाला वनस्पतीच्या वाढीसाठी कामाची असते. ही ओल वनस्पतीच्या वाढीसाठी कामाची नसते, कारण यात मुळं काम करत नाहीत. आणि जर सातत्यानं जर पाणी रोजच त्याच्या मुळाच्या कक्षेत राहिलं तर मुळं विस्तार करून पुढच्या कक्षेकडे निघायला बघत नाहीत. आता हे मी सांगायची गरज नाही. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इकडच्या बाजूला मुळांनी इथंपर्यंत, जिथं ड्रीपची सुरुवात आहे तिथंपर्यंत येऊन इथे थांबायला सुरुवात केली. पण हीच जर मुळं या बाजूने बघितली, आता बघा ही बाजू जिकडनं तुम्ही पाणी बघा, हा दिशा धरून असणार ते.
आता हे जर बघितलं प्रत्यक्षामध्ये, मी आता हे मूळ कुणीकडे गेलं, इथून त्यानं ओलाव्याच्या दिशेनं आपलं पुढचं काम सुरू केलं, पण हे मूळ इथेच येऊन थांबलं. का थांबलं? कारण आता याचं पाणी इथे येऊन होल्ड व्हायला लागलं. आता हे इथं पाणी होल्ड झाल्यामुळे यानं इकडची वाढ थांबवली. आता हे कुठे चाललं? इकडच्या दिशेनं. आता तुमचं पुढची मुवमेंट काय असते की तुम्ही काही दिवसानंतर ह्याला भर चढवता. आता भर चढवायला गेले की बरोबर ही वाढलेली मुळी तुम्ही कट करता इथून आणि त्याला जोडता. आता इकडे तर पाणी मुळी वाढलीच नाही का, तर इकडे तुमची सरी चारीमध्ये काय आहे? लॅटरल आहे. आता लॅटरल चारीमध्ये असल्यामुळे मुळी या दोन्ही दिशेला वाढत नाही, वाढते कुठं? या दिशेला आणि या दिशेला. आता त्याच मुळ्या ज्या उभार ठेवणार आहेत झाडाला, त्याला रनर रूट्स म्हणतो आम्ही, ह्या मुळ्या 9 ते 11 फूट दूर जातात सुरुवातीला, आणि ह्याच मुळ्या तुम्ही काय करताय? तोडून टाकताय. मग त्याचा आधार संपला. मग त्यानंतर एकदा तुटल्या की परत वाढत नाहीत. ह्याचा जो कंद आहे, या कंदाला सुरुवातीला त्या 7च येतात आणि त्या 7 वेगवेगळ्या दिशेला वाढतात. आता त्यातल्या इकडच्या आणि तिकडच्या मुळ्या 3 वाढतच नाहीत. ह्या दिशेला 2 आणि ह्या दिशेला 2, 4च वाढतात ह्या चारीत लावल्यामुळे. म्हणून आम्ही आग्रह काय धरतो, तुम्ही हात जर बेड केला तर बेडवरती आपण मशागत करायला जात नाही. बेडवरती जेव्हा मुळी 1 इंच बाजूला वाढते तेव्हा अर्धा इंच ग्रॅव्हिटीनं खाली येते. असं करत 4 इंच बाजूला येईपर्यंत 2 इंच खाली येते आणि आपला 13 इंच, इकडं 13 आणि इकडं 13, किमान 26, 33 असला तर 17 इंच दोन्हीकडे जर मुळी वाढायची झाली तर 8 इंच जमिनीत उतरते आणि ती खाली निवांत पुढे 10 ते 11 फुटापर्यंत, 9 ते 11 फुटापर्यंत पुढे निघून जाते. त्यामुळं त्याला शेवटपर्यंत आधार नैसर्गिक मिळतो. आपण जे आता कृत्रिम द्यायचा म्हणतो, कोणतीही गोष्ट 10 फुटाची काठी जरी उभा करायची म्हटलं तर त्याला जमिनीमध्ये किमान 1.5 फूट काढावी लागते आणि कमाल 2.5 फूट काढावी लागते, तर ती ग्रॅव्हिटीला समोर उभा राहते, नाहीतर ती कोलमडते. आता झाड जर 8 ते 10 फुटाचं उभा करायचं म्हटलं तर त्याला सुद्धा तुम्हाला 1.5 ते 2 फूट भरणी चढावी लागेल, तर ते मातीने उभा राहील. आणि तेवढी लावली तर मुळं काम करणार नाहीत. आणि केळीचा दुसरा गुणधर्म असा आहे की जेवढी भर लावाल तेवढा त्याचा कंद वर सरकतो, तो मातीत राहत नाही, 6 इंचातच राहतो. का? कारण तो ऑक्सिजनच्या कक्षेशिवाय डेव्हलप होत नाही. त्याला किती जमिनीत काढायचा प्रयत्न करा, ही मुळी बघा, ही कंटिन्युअस ती पुढे 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 वाहतच जाते. तुटली, हे बघा, हे बघा, इथपर्यंत ती मुळी इथं आली, बरोबर. आता ही मुळी इथून इथं एवढा प्रवास तुमचा एवढ्या दिवसामध्ये त्यांना पूर्ण केला. या दिशेला ती वाढली, पण या दिशेला ह्याच्या पुढे ती गेली नाही. का गेली नाही? कारण या दिशेला पुढे जाईल तसं त्याला पाणी मिळालं, याने त्या बाजूला. आता ती इकडे वाढली. आता तुम्ही कितीही, हे पुढचा एवढा भाग होता तो मी खोदताना तुटला. आता बघा इथे तुम्ही, हे आता किती इंचावर आहे? एक साधारण जमिनीपासून 3 ते 4 इंचावर आहे. आता तुम्ही मेहनत जेव्हा करणार, बेड लावणार, तर 4 इंचापेक्षा जास्तच खोल जाणार आहे. काय एवढा तर वर तर करत नाही, तुम्ही 4-6 इंचावर जाताय. आणि तुमचं म्हणणं काय की तुटली तर येतील की नवीन. पण केळीच्या बाबतीमध्ये 2च मुळे आहेत, एक रनर रूट्स आणि फिडर रूट्स. अन्न घेणाऱ्या आणि आधार देणाऱ्या. ही आधार देणारी आहे, ही अन्न घेत नाही. ही पहिल्यांदा एकदा येते जन्माला, ती एकदाच येते आणि त्या 7च असतात. त्या कंदाच्या खालच्या वलयातून येतात आणि वरच्या वलयातून वर्षभर वारंवार येणाऱ्या ज्या काय मुळे आहेत त्या अन्न घेण्याचं काम करतात. म्हणून बेडवरच लावलं पाहिजे. कारण बघा, बेड आणि ठिबक हे दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून आलेले तंत्रज्ञान आहेत. जर ठिबक करायचं असेल तर बेड पाहिजे. जुन्या गोष्टी कल्पनेत काय होत्या, कारण जुनं पूर्वी ठिबक नव्हतं, तर शेतकऱ्यांना पर्याय नव्हता की पाटाच्या पाण्याशिवाय पाणी देण्याचा. त्यावेळेला सारीत लावल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळेला ती पद्धत बरोबर होती, त्याला आपण चॅलेंज करू शकत नाही. मग भाजीपाला करा कुठले, पण आज तुम्ही ठिबक घेतलंय तर ठिबकचं पाणी वाहत नाही. जर बघितलं तर पाटाच्या पाण्याला जेवढी घात लवकर येते तेवढी ठिबकच्या पाण्याला घात येत नाही. कारण पाटाचं पाणी जमिनीत कमी अडकतं, घेऊन काढून जास्त जातं, त्यामुळे किमान ओलावा मेंटेन करतं. पण ड्रीपचं पाणी प्रत्येक कणाकणात अडकतं, त्यामुळे जमिनीला घात येत नाही. त्यामुळे ह्याचा जर डेव्हलपमेंट म्हणून विचार केला, तंत्रज्ञान म्हणून, तर ज्यांना ठिबक करायचं आहे कोणत्याही पिकाला त्यांनी कंपल्सरी बेड करावाच, हे रिकमेंडेशन आहे. अन्यथा त्याचं यश तुम्हाला मिळत नाही, बरोबर. दुसरं एक आम्ही सांगतो की बाबा हे रोप लावत असताना तुम्ही रबडी करून लावा. आता काही लोकांना वाटतं की रबडी केली. आता रबडी करणं म्हणजे काय असतं, ह्या माती कणांमध्ये जसं तुम्ही 8-10 दिवस जरी जमीन रिकामी टाकली तर याच्या प्रत्येक कणावरती एक चार्ज असतो नॅचरल. 118 एलिमेंटनं ही माती बनते, म्हणजे 118 प्रकारची खनिज असतात या मातीत. ह्या 118 प्रकारच्या प्रत्येक खनिजांमध्ये किमान 63 प्रकारची खनिज अशी आहेत की जी इसीला इफेक्टिव्ह आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पास करतात, म्हणजे स्वतःच्या शरीरातून लाईट पुढे काय करतात, पास करतात. ही 63 एलिमेंट काय करतात, सूर्यप्रकाश सगळा स्टोअर करून आपल्या शरीरामध्ये ठेवतात. आणि हा सूर्यप्रकाश स्टोअर केला आणि जेव्हा जेव्हा जमिनीमध्ये ओलावा पाणी येतो त्या वेळेला ते पाण्याला डोनेट करत राहतात आणि पाणी चार्ज करतात. पाण्यावरती त्याचे कॅटन किंवा आयन दोन्ही एकमेकाला एक्सचेंज होत राहतात.
पण त्याच वेळेला ते एक्सचेंज करत असताना माती आपल्या शरीरातून ज्यावेळी एनर्जी पास करते त्यावेळेला त्याच्या आतमध्ये हवा ट्रॅप होते. का तर एनर्जी गेली तर ती पोकळी जी आहे ती हवेनं भरली जाते आणि तशी हवानं भरत राहिली तशी 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 जमीन काय होते, फुलत राहते आणि फुलत राहिली की एकमेव ह्याला जे कोकोपीट बरोबर रोप येतं, याला जर हवा लागली किंवा हवा मिळाली की याला मुळीला पुढे चालायला संधी मिळत नाही. कारण याच्या मुळांवरती बेस चार्ज असतो, म्हणजे अल्कनाइज चार्ज असतो आणि जर ती हवा मिळाली, ऑक्सिजन मिळाला डायरेक्ट थेट, तर तो चार्ज निघून जातो आणि मग ही रोपं 1-1.5 महिना अशीच राहतात आणि 1.5 महिन्यानंतर ही रोपं वाढ करणं सोडून देतात आणि मग नंतर अचानकच सुरळी वाळायला चालू होते आणि आपल्याला असं वाटतं की याला 1 महिना 6 महिन्यानं रोप गेलं. का तर ते पोकळी पडलेलं असतं आणि हे पोकळी पडू नये म्हणून जर आपल्याला बेसिक माहित पाहिजे असेल तर आपल्याला रबडी करून लावावं. रबडी का करतो आपण, जेव्हा मातीमध्ये पाणी टाकतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जेवढी त्या मातीमध्ये एनर्जी आहे, जी स्टोर्ड एनर्जी आहे ती पाण्यामध्ये उतरते आणि पाण्यामध्ये उतरल्यामुळे मातीला माती बाइंड होते आणि एनर्जी हवेबरोबर निघून जाते आणि तो खड्डा जो आहे तो कॉन्क्रीट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि कॉम्पॅक्ट झाला की पुढच्या काही मिनिटांमध्ये तिथं टेम्परेचर वाढायला चालू होतं. का तर एअरटाईट होतो आणि एअरटाईट झाला की पुढे टेम्परेचर वाढत 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 जसं जाईल तसं तसं मुळांवरती चार्ज डोनेट होतो, वाढत जातो आणि काही तासांमध्येच मुळी कामाला लागते. का तर टेम्परेचर शिवाय कोणतीही मुळी काम करत नाही आणि तो चार्ज मिळतो त्याला टेम्परेचरमुळे. त्यामुळे त्याला ती 100% खड्ड्यात आपण रबडी करूनच लावावं आम्ही असा आग्रह धरतो. 1000 रोपातली 5 सुद्धा मरता कामा नाही, कारण ती 5 सुद्धा आपलं ऍव्हरेज 2% 3% खाली आणते. त्यामुळे एका वेळेस ती चालायला पाहिजेत. ह्या किमान 2 पद्धती जरी आता इथे आपण अवलंबलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण आता ज्या स्टेज मध्ये आहोत, म्हणजे दुनियादारीमध्ये आज आपण निर्यातीची स्वप्न बघतोय. सुदैव चांगला आहे की सोलापूर सारखा जिल्हा तुमच्या बाजूला आहे, तिथे आज केळीचं हब झाले आणि ते निर्यातीचं हब झाले आणि त्याचा फायदा तुम्हाला होतोय इनडायरेक्टली. व्यापारी हुडकत येतात, चांगले भाव देतात, केळी घेऊन जातात. आज तिथे किमान 80-90 कंपन्या आहेत ज्या छोट्या मोठ्या लेवलला काम करतात. 200-250 वेंडर आहेत जे गावागावात जाऊन केळी शोधतात आणि ही एक व्यापाराची कडी आपोआप निर्माण झाली आहे. ती करतो म्हणून होत नाही, ती नैसर्गिकरित्या निर्माण झाली आहे. भल्या ठिकाणी एवढं मोठं तिप्पट चौपट मोठं क्षेत्र जळगावमध्ये असून सुद्धा ही कडी निर्माण झालेली नाही, पण ती सुदैवानं सोलापूरला झाली. कारण सोलापूरला होण्याचं कारण आहे बाजूला असलेला म्हणजे पुणे आणि त्याच्या बाजूला असणारं मुंबई, याच्यात जोडला गेलेला जो हायवे आहे आणि कम्युनिकेशन आहे, ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन असेल, मुंबईपर्यंत अंतर असेल, हे जवळ आहे. त्यामुळे माल लवकर पोहोचतो, कोल्ड स्टोरेजला पडतो, खराब होत नाही. आपल्याकडे एकमेव गमतीचा भाग सांगतो तुम्हाला, इकडून असणारी सह्याद्री पर्वतरांग आणि इकडून असणारा पठारी भाग, याचा मध्य जो आहे याला सुवर्ण मध्य म्हणतात. हा तुम्ही आहात. म्हणजे असंच तुम्ही कुठपर्यंत आहे, धारवाड हुबळी पर्यंत आहात, पुढे बेंगलोरच्या कोण्यापर्यंत. हा जो एरियाला म्हटलं तर इथे जे पिकतं, यातली जी गोडी असते, इथं जे किपिंग क्वालिटी मिळते ते ना पश्चिम महाराष्ट्रात मिळते, तिकडच्या पट्ट्यात मिळते. म्हणजे आहात तुम्ही पश्चिम महाराष्ट्र, पूर्व पश्चिम महाराष्ट्रात, पण तिकडे मिळत नाही ना, ती पूर्वेला मिळते. तिकडे अति कोरडा आहे, इकडं अति ह्युमिड आहे आणि तुम्ही मध्यम ह्युमिड आहात. म्हणून ज्याला म्हणतात की समशीतोष्ण पट्टा, तो तुम्ही आहात आणि त्याचा फायदा जो तुम्हाला होतो. म्हणजे तुमच्याकडे शेवगा पिकेल, तुमच्याकडे द्राक्षे जशी पिकतील कमी खर्चात, तुमच्याकडे जी केळी पिकेल त्याला जी चांबडी येईल, चांबडी म्हणजे साल येईल, ती तुम्हाला पूर्वेलाही मिळत नाही. पूर्वी आता जळगावला गेला तर अशी पेपरासारखी स्किन आहे आणि खायला गेला की आंबट गोड केळी आहे. इथं तुमची खाल्ली की गोडच मिळणार, त्याला कणीच मिळणार. इकडे खाली गेला की खाल्ला की फायबर खाल्ल्यासारखं लागतं. म्हणजे तुम्ही सांगलीची केळी खा, कोल्हापूरची खा किंवा साताऱ्याची इवन खावा, ती हायड ह्युमिड आहे, तिथे फायबर वाढतो, शुगर कमी होते. हे क्षेत्र नैसर्गिक आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही सुवर्ण मध्य एरिया आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे पिकतं ते एक्स्ट्रीम आहे, ते दुसरीकडे कुठे पिकू शकत नाही. त्यामुळं तरी देखील तुमच्याकडे व्यापार नंतर डेव्हलप झाला, कारण पाण्याचे सोर्स कमी आहेत. पण आता पाण्याचे सोर्स वाढत जाईल तसे प्रत्येक पिकाला तुमच्याकडे न्यायिक रूप आता मिळत गेलेलं आहे. बरोबर. तुम्ही रबडी म्हणला, तर रबडी म्हणजे काय? रबडी म्हणजे बघा, इथे रोप लावायचा आहे तर इथे आम्ही खड्डा खणतो. असा हा खड्डा खणला, याच्यात 1 लिटर पाणी घालायचं आणि याला पूर्ण मातीचं चिखल तयार करून घ्यायचा. हा चिखल बाहेर काढायचा, रोप टाकायचा आणि चिखल सोडून द्यायचा आणि हात फिरवून घ्यायचा. बस एक अर्ध्या तासानं तो जो खड्डा आहे तो टाईट होतो, का तर त्यातली हवा काढून घेतली आपण, त्यामुळे तो एअरटाईट होतो. आणि एअरटाईट झाला की मुळांचं जे कोकोपीट आहे त्या कोकोपीटाला सप्रेस करतं. तो खड्डा काय करतो, सप्रेस करतो कोकोपीटाला. जसा सप्रेस झाला की टेम्परेचर वाढायला चालू होतं. वाढलं की त्याच्या मुळांवरती एक जे डोळे असतात त्याला रूट आयबर्ड म्हणतात. ह्या डोळ्यांवर वरची जी डॉर्मन्सी असते म्हणजे सुप्तावस्था असते ते मोडून जाते. सुप्तावस्था मोडली टेम्परेचरनं की सगळ्या मुळ्या काही तासांमध्ये जन्म घेतात. त्यामुळे एकही रोप मरत नाही. अगदी टेम्परेचर एप्रिलचं, मेच असू दे,
किंवा अगदी थंडीतलं लो टेम्परेचर असू, कुठल्याही टेम्परेचरला ते बळी जात नाही. किंवा पावसाळ्यात जर लावत असला आणि मोठा पाऊस झाला आणि तुम्ही आता हा खड्डा घेतला समजा, ह्या खड्ड्यात रोप लावला आणि ढकललं आणि नुसतं नकळत दाबून घेतलं तर तो खड्डा लूज आहे, बाकी सगळी जमीन कम्पॅरिझिव्हली हार्ड आहे किंवा कमी लूज आहे, त्यामुळे सगळं पाणी उठून कुठे येतं, खड्ड्यात येतं आणि मग तिथल्या मुळ्या चढून टाकतं. मग जो जर खड्डा तुमचा पक्का असेल तर पाऊस किती होऊ दे तिथं पाणी थांबणार नाही, बाजूला थांबेल. त्यामुळे रोप उन्हाळा पावसा हिवाळ्यात दाबलं पाहिजे. जर रबडी केली तर दाबायची गरज नाही, रबडी आपोआपच दाबून घेते, तुम्हाला ते काय करायला लागत नाही आणि सोपं आहे फक्त. आणि दुसरी एक गोष्ट जी सगळ्या भारताला समजून घेण्याची गरज आहे की कोकोपीठातलं कोणतंही रोप, इव्हन केळीचं स्पेसिफिक, केळी एक ट्युब्रिक क्रॉप आहे, सगळ्यात पहिला हे समजून घ्या, याला सूर्यदर्शन करून चालत नाही. जसं रोप काढलं, काही लोकांची एक पॅशन असते की मोठा सराडोमा असतो, मग रोप काढून कोकोपीठातनं तिसऱ्याची पलटी मारून ठेवत जातात आणि मग नंतर मागणं कोणतरी लावत येतं. त्यानं जर सूर्यदर्शन केलं, त्याच्या मुळीला सूर्य मिळाला रे मिळाला की ती मुळी कामातनं निकामी होऊन जाते आणि ते रोप जगत नाही. त्यामुळे कोकोपीठातनं रोप काढलं रे काढलं की ते जमिनीतच गेलं पाहिजे, त्याला सूर्यदर्शन करत बसायचं नाही. कारण म्हणूनच त्याला काळा ट्रे जो वापरला जातो, बेसिकली हा रूट डेव्हलपमेंट साठीच काळा रंग आहे ट्रेचा सुद्धा, त्याला लाईट पासून बाजूला ठेवलं जातं आणि आपण काढून जाणीवपूर्वक हातरून ठेवतो. हा म्हणजे एक एक टाकत जातात, तर जे जास्त वेळ त्याला अर्धा मिनिटापेक्षा जास्त वेळ ते उघड्यावरती रोपांच्या मुळ्यांनी दर्शन करता कामा नाही, याची काळजी आणि एक लोकांनी घ्यावी. कारण माझ्याकडे अलीकडे या 20-22 दिवसापूर्वी एक तशी केस युपीत आली की तिकडे शेतकऱ्यांनी पहिला दिवसभर रोप काढून ठेवली आणि त्या दिवशी उरकली नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी परत सरडामा लावला आणि ते लावायचा प्रयत्न केला. पाठीमागनं आठवड्या 10 दिवसात तरी सगळी रोपं एका कडेनं मरून गेली, 19,000 रोपं मरून गेली. आम्ही तुम्हाला आग्रह धरतोय की बेडवर लावा, पहिली गोष्ट बेडवर लावा. आणि तुमच्याकडे तण जास्त असतील तर निश्चितपणानं एक साधारण 3 विरळण्या करायला लागतात, म्हणजे भांगलण्या म्हणा, विरळण्या म्हणा, जे काय तुमच्याकडे प्रचलित शब्द आहेत, 3 विरळण्या किमान कराव्याच लागतात. अशी जी आता सध्यापर्यंत आहे त्यामध्ये अजून तुम्हाला एक विरळणी करायची म्हटली की 2,500-3,000 रुपये ते 4,000 रुपये जातात, जास्त जातात. म्हणजे 10-15 हजारचा खर्च जरी ठरलेला आहे वाढतो. याच्यात जर मग आपणच असा डोकं लावलं की 8-9 हजार रुपयाचं मल्चिंगच टाकून घ्यायचं केळीला, सरळ मल्चिंगच लावून बेडवरती जर केळी लावली, त्याला फक्त एरल स्पॉट काढून घ्यायचे, म्हणजे एका रोपाच्या झिगझॅग मध्ये 2 होलं मारून घ्यायची, ज्यातनं टॉक्सिडिटी आणि एअर बाहेर निघत जाईल. बाकी उत्तम केळी येते. अजून तुमचं मल्चिंग लावलं की वर्षाची काढणी सुद्धा. सॉइल ऍप्लिकेशनला तुम्ही गटर तयार करा, त्या गटरला सरळ एक दगड ठेवला जातो, मध्य सेंटरला एक गटर करायचं, दोन्ही बाजूला 2 गटर, गटरात हात घालायचं, खतं पिकून द्यायची. दोन्ही करता येतं, काही विचार करत बसायला लागत नाही. बघा दोन्ही प्रकारे तुम्हाला मल्चिंग करता येतं. बघा 2 टाईपनं मल्चिंग आहे की एक केळी 3 महिन्याची झाल्यानंतर पण मल्चिंग करता येतं. एका साईडनं कट मारायचा, झाडाला ओवून घ्यायचं आणि त्याच्यावर माती लावायची. एक पद्धत आहे जिथं बाबा तणांचा प्रादुर्भाव कमी आहे आणि तणासाठीच जर आपण करत असेल तर पहिल्या दिवसापासून लावा. हा मल्चिंग लावल्यानं आम्हाला दोन्ही फायदे घेता येतात. तणनाशक नाही मारता यायचं कसं आहे? गरज तणनाशक पण मारतो आम्ही तर म्हणतो की तुम्हाला जर तणनाशक मारायची आहेत किंवा तुम्हाला मल्चिंग पण नाही करायचं आहे, ठीक आहे, मल्चिंगचं तुम्ही ट्रायल करायचं तर 1-2 बेडला लावून बघा, ठीक आहे, प्रत्येक गोष्ट करून बघा. मी सांगितलं मी आलो म्हणजे मी काय परमेश्वर नाही, तुम्ही लगेच 10 एकरावरती इम्प्लिमेंट करायचं नाही, थोडं थोडं करून स्वतः खात्री करायची. जे स्वतःची खात्री असते याच्यासारखा गुरु कोण जगात नाही. मग त्याचं तुम्ही आयुष्यभर इम्प्लिमेंटेशन करा, काही अडचण नाही. आग्रह आमचा दोन्ही गोष्टीला काय आहे, मल्चिंग केलं की तुमची 15 दिवस केळी आरली येणार, हे का कोणी सांगायला लागत नाही. का तर वर्षभर मुळींचं काम जे ऍक्टिव्ह आहे. पण उन्हाळ्यात मल्चिंग लावतोय, उन्हाळ्यात मल्चिंग तर आधीच टेम्परेचर जास्त आहे तर सॉइल टेम्परेचर वाढत राहते. मग सॉइल टेम्परेचर वाढू नये म्हणून काय केलं पाहिजे की किमान येणारं जे सनलाईट आहे त्याला उलट प्रोटेक्ट केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो की मल्चिंग लावून झाल्यानंतर पाठीमागं गुळाचं पाणी शिंपडून त्याच्यावर राख टाका मल्चिंगवर, म्हणजे गुळाच्या पाण्यावर राख चिकटून जाते, त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतच नाही, त्या राखेवरच येतो, राख थंड राहते, सिलिका असते, त्यामुळे ती टेम्परेचर जमिनीत पास करत नाही, त्यामुळे बेड थंड राहील. उलट ज्यांनी मल्चिंग केलेलं नाही त्यांच्यापेक्षा आपली केळी चांगली काय येईल, कारण आपण बेड काय केला, थंड ठेवला, त्यामुळे उन्हात सुद्धा त्याचा फायदा आपल्याला घेता येईल. एखादा पाऊस पडला की आपोआप राख धुवून जाईल, तुमचं काम निघून जातं. परत पावसाळ्यामध्ये अति पाणी होणार नाही, परत पाणी वाढ चांगली मिळेल. हिवाळ्यामध्ये रिफ्लेक्शन चांगलं होईल, लाईट किमान मिळेल, परत चांगली ग्रोथ होईल. पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड,
संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत।